आज भाजप चोरी करणाऱ्यांना मी हेच म्हणत असतो, मी कुठे चोरी केली, मी कुठे चोरी केली, मी कुठे चोरी केली आहे. धडधडीत पकडले जात आहे ना, तुम्ही पकडले जात आहे ना. आता त्या अमरावतीमध्ये अंजनगाव सुरजी नावाचं गाव आहे, त्या गावाच्या आजूबाजूची सगळी गावच गायब झाली आहेत. आता हे कसं शक्य आहे? म्हणजे हे काय, काही कुठली पद्धत आहे? एकीकडे तुम्हाला मुदतवाढ मिळत नाही, दुसरीकडे आता निवडणुका तोंडावर आहेत. अजित पवार म्हणले पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागते. आता काय करणार नेमकं? नाही, लढणार ना आम्ही, लोकांसमोर जाणार, लोकांना उतरवणार. यांना वाटतंय तेवढं सोपं राहणार नाही. रस्त्यावरती लोक येऊन लढाया करतील. आजच्या घडीला तर ही निवडणुका होत आहेत ना, तुम्ही जो सांगताय, जर मतचोरी होणार असेल किंवा दुबार मतदार असतील आणि तरी तुम्ही निवडणुकाला सामोरं पराभव तुमचा 17,000 दुबार मतं दिवा नावाच्या 2 वॉर्डात पकडले गेलेत. आणि असंच नाही एका पक्षाने, सगळे पक्ष एकत्र मिळून आले, बाहेर कलेक्टरला भेटले आणि 17,000 दुबार नावं दिली. आता त्या 17,000 दुबार नावावर जर निवडणूक आयोग कारवाई करणार नसेल तर त्याला काय अर्थ आहे? चंद्रकांत पाटलांचं एक वक्तव्य खूप गाजत आहे, शरद पवारांची तर राष्ट्रवादी आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहेत असं ते म्हणाले. देव असं सत्य बोलण्याची सुदबुद्धी सर्वोच्च न्यायालय देव. वाटतंय का निकाल लागेल कसला? या सर्वोच्च न्यायालयाचा? उम्मीद पे दुनिया कायम आहे. सर्वोच्च न्यायालयावर काही बोलू नये असा आपल्या देशामध्ये एक अलिखित नियम आहे. सर्वोच्च न्यायालयाकडनं खूप अपेक्षा आहेत. आत्तापर्यंत तरी काही अपेक्षांची पूर्ती झालेली नाही आहे. शेतकऱ्यांना तर कारण का, पक्षांतर बंदी कायदा 10 शेड्यूल इतका परफेक्ट आहे की त्याच्या बाहेर कोणी जाऊच शकत नाही. त्याच्या बाहेर हे गेले, ह्याच्यातच कायदा कुठेतरी कमकुवत झालाय किंवा कायद्याची अंमलबजावणी होत नाही असं चित्र दिसतंय. शेतकऱ्यांना सारखं फुकट मागू नये, आता तरी त्यांना कर्ज भरावं असं अजित पवार म्हणतात. चांगलं आहे. अजित पवार हे स्पष्ट वक्ते आहेत. त्याच्यामुळे हे सरकारचं धोरण आहे आणि म्हणूनच निवडणुकीच्या वेळेस दिलेलं आश्वासन पूर्ण न करता